नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत सोयाबीनची कोरडी भाजी. तर त्यासाठी मी ती सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घालून ठेवल्या. नंतर त्यामध्ये टाकण्यासाठी कांदा उभा चिरून घेतलेला आहे, शिमला मिर्च, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर. तर सोबतच आपण इकडे कढीपत्ताही घेणार आहोत. नंतर इकडे मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं. तेल छान प्रकारे गरम झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं. लसूण हा छान लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे त्याचा कलर छान आला की त्याचा चव लागते पदार्थामध्ये. नंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा टाकून घ्यायचा. कांदाही हा थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा. तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता. मी इथे लांब चिरून घेतला, कारण की मुलं खात नसले तर काढू शकता म्हणून. नंतर हे सर्व छान प्रकारे होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचा, त्याने जेणेकरून कांदा लवकर होतो. नंतर त्यामध्ये कांदा लालसर झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये शिमला मिरची टाकून घेणार आहोत. शिमला मिरची टाकल्याच्यानंतर थोडीशी परतून घ्यायची आणि तेलामध्ये 5 मिनटं होऊ द्यायची. ती झाली की लगेच त्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये हळद, धनिया पावडर, गरम मसाला, जो तुमच्याकडे असेल तो गरम मसाला तुम्ही टाकून घेऊ शकता. नंतर तुमच्या चवीनुसार तिखटही त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि तेजही टाकून घेतलं मी. नंतर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर लगेच त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आणि टोमॅटो हे सर्व साहित्य एकजीव करून हलवून घेतलं. एकजीव केल्याच्यानंतर ते सर्व मसाल्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं वरतून थोडंसं, म्हणजे त्याने टमाटंही लवकर शिजतं आणि हा मसाल्याला पण एक चव येते. तर या स्टेपला आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. आणि लक्ष ठेव जा की पुढे आपण मीठ कमीच टाकणार आहोत, कारण की स्टेप बाय स्टेप मीठ टाकलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण भिजवलेल्या सोयाबीन ह्या टाकून घ्यायच्या आणि हे सर्व मिश्रण परत एकजीव करायचं आणि पाहिजे तसं आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून हे सर्व एकजीव करून घ्यायचं. झाली आपली सोयाबीनच्या वड्यांची कोरडी भाजी तयार. ही तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता.